आज आपण पाहणार आहोत रस्त्याच्या कामात कोण किती भ्रष्टाचार करतो. रस्ते खाणारे भ्रष्टाचाराचे जाळे, कोण घेतो किती टक्के. नमस्कार, मी प्रतिभा पाटील आणि आपण बघत आहात नव महाराष्ट्र. संपादक अरुण आंधळे पाटील. एक आठवण, सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडल्यास मित्रांना शेअर करा. आपण रोज वृत्तपत्रात किंवा सोशल मीडियावर पाहत असतो आज या ठिकाणी रस्त्याचे उद्घाटन, उद्या त्या ठिकाणी रस्त्याचे उद्घाटन. आज हा थेट करणार आहे उद्घाटन, उद्या तो आमदार करणार आहे रस्त्याचे उद्घाटन. अशा अनेक बातम्या आपण पाहत असतो, परंतु कोणीही या आमदाराला किंवा त्याच्या कार्यकर्त्याला विचारत नाही की हे जे काम तुम्ही लाखो रुपयाचे दाखवता ते प्रत्यक्षात किती रुपयाचे होईल. हा रस्ता किती दिवस टिकेल, यात तुमचे कमिशन किती. कोणाचीही हिंमत नसते त्या पुढाऱ्याला विचारायची की तुमचे कमिशन यात किती आहे. कारण हे याचेच बगलबच्चे असतात किंवा भाड्याने आणलेले असतात, किंवा यांना रात्रीची दारूची मटणाची सोय केली जाते, त्यामुळे हे अशी हिंमत करणार नाहीत. उद्घाटन केले जाते, नारळ फोडले जातात आणि सोशल मीडियावर त्यांचेच बगलबच्चे त्यांचे फोटो प्रसारित करत असतात. आणि हा भ्रष्टाचार आज होत नाही किंवा हेच सरकार किंवा हेच आमदार हा भ्रष्टाचार करत नाहीत, तर गेली अनेक वर्ष हा महाभ्रष्टाचार सुरू आहे. रस्ते खा, रस्ते प्या आणि रस्त्यावरच आपले गुजरात करा, असा हा सर्व मामला आहे. कारण रस्त्यात सर्वात जास्त कमिशन भेटते म्हणून रस्त्याची कामे जास्त केली जातात. आज महाराष्ट्रातल्या जनतेच्या रक्त पसिनाने बनवलेल्या रस्त्यांचा पैसा कसा लुटला जातो, याची सच्ची कहाणी आपल्यासमोर मांडणार आहोत. शासकीय रस्ते, पूल, पाणी योजना आणि इतर विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराचं जाळं कसं विणलं जातं, कोण किती टक्के खातं. चला तर पाहूया सविस्तर माहिती. सरकार रस्त्यांसाठी 100 रुपयांचा निधी मंजूर करते, पण प्रत्यक्षात रस्त्यावर काय उरतं? फक्त 40 ते 50 रुपये. बाकीचा पैसा कुठे जातो? चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचे भरपावसात धरणे आंदोलन. 90,000 कोटींची थकबाकी त्वरित देण्याची कंत्राटदारांची मागणी राज्य सरकारविरोधात न्यायालयात जाणार. नुकताच पुणे येथे शासकीय कामाच्या कंत्राटदारांनी संप केला होता. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली 90,000 कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावीत, यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, राज्य हॉटमिक्स असोसिएशन, राज्य मजूर सहकारी संस्था, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोक्यावर धो पाऊस कोसळत असतानाही कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी 2 तास धरणे आंदोलन केले. पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे 800 ते 900 कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते. राज्यकर्ते जोमात, कंत्राटदार कोमात. तर या कंत्राटदारांनी सांगितले की आम्हाला किती कमिशन द्यावे लागते आणि आमच्या हातात काय उरते. अर्धी रक्कम कमिशन व टक्केवारी जाते, मग चांगली कामे कशी होणार? तर चला पाहूया नेमके कंत्राटदार काय म्हणाले. 3 वर्षांपासून ठेकेदारांची देयके थकलेली असताना आता शासकीय कामांमधील लाचखोरी आणि टक्केवारीवर धक्कादायक वास्तव समोर आले. विशेष म्हणजे ठेकेदारांनीच हा टक्केवारीचा प्रकार समोर आणला. कोल्हापुरात ठेकेदार महासंघाच्या अधिवेशनात कंत्राटदारांनी मनातील खतखत बोलून दाखवली. शासकीय कामांच्या ठेक्यासाठी आमदार आणि अधिकाऱ्यांना तब्बल 56% रक्कम वाटावी लागते असा जाहीर आरोप कंत्राटदारांनी केला. यवतमाळचे ठेकेदार प्रवीण उंबरकर यांनी तर अंदाजित इस्टिमेटपेक्षा 15 ते 20% कमी रकमेनं निविदा भरावी लागत असल्यानं काम सुरू होण्यापूर्वीच नुकसान झालेलं असतं असा दावा केला. त्यांनी मांडलेलं टक्केवारीचं गणित पाहूया. आमदार 10%, अधिकारी आणि कर्मचारी 15%, जीएसटी 18%, कमी रकमेनं निविदा 13%, एकूण 56%. अशा आहे ती 10% लोकप्रतिनिधी पैसे घेतातच. प्लस त्याच्यात काम ज्याला दिलं जाते त्याला माझ्याकडनं वाळू घ्या, माझ्याकडनं खडी घ्या, माझ्याकडनं सिमेंट घ्या, सळी घ्या, आरएमसी घ्या, हॉटमिक्स प्लॅन आमचाच घ्यायला पाहिजे. म्हणजे त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जसं त्या विद्यार्थ्याला सगळं आमचंच घ्या म्हणतात, तसं सगळंच द्या आम्हाला, मग कॉन्ट्रॅक्टरला काय पैसे राहणार ते. महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाच्या पहिल्याच अधिवेशनात 1000पेक्षा जास्त कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. यापुढे निधी मंजूर झाल्याशिवाय काम करणार नसल्याचा ठराव यावेळी करण्यात आला. थकीत बिलांमुळे निराश होऊन काही ठेकेदारांनी आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर वाढत्या कर्जामुळे ठेकेदार वर्ग हतबल झाल्याची व्यथा काहींनी मांडली. आताची परिस्थिती अशी आहे की कॉन्ट्रॅक्टरला एक तर आत्महत्या करायला पाहिजे, अन्यथा घरातल्या बायकांचं आपल्या सोनं नाणं विकून दिवस काढायला लागतील. बांधकाम विभाग, जलसंपदा, पाणी पुरवठा आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ठेकेदारांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. आता त्यांचा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचणार का हे पाहायचं. तुम्ही काम कसं करताय? पहिले 15 ते 10% आमदाराला द्यायचे काम घ्यायसाठी. काम घेतल्यावर 18% जीएसटी भरायचा त्याच्यावर.
6% तुमचे कटणार आहे. म्हणजे किती झाले? 18 6 24 आणि 10 34. 10% साहेब लोकांचा खर्च आहे. 44 आणि काम पैसे मिळवायसाठी परत 5% द्यायचे आहे. 44 आणि 5 झाले 49. 10%, 8% तुमचं प्रॉफिट पकडा 56. 34% त्याचा काम होणार आहे का? आणि वरून परत हेच आमदार म्हणणार रस्ता खराब झाला, नाली खराब झाली. भाड खाणं बंद करा ना तुम्ही. सर्वांनी जर पैसे खाणं, अहो मी तर म्हणतो कॉन्ट्रॅक्टर जसा सैनिक देशासाठी लढतो तसा कॉन्ट्रॅक्टर सुद्धा देशासाठी काम करतोय. आम्ही रस्ते बनवतो, आम्ही दळणवळणाचे साधनं बनवतो, आम्ही ब्रिज बनवतो, लोकांना सुविधा व्हाव्यात बनवतो. अहो तुम्ही याच्यात भाडं एवढी खाणार की त्याच्या घरचे लेकरं जगणं मुश्किल होणार आहे ठेकेदाराचे. यायचेच लेकरं मोठे करा लीडर लोकांचे, आणि त्याच्यासाठी काम करता का तुम्ही? पहिले तर सर्व जणांनी काम बंद करणे, पैशासाठी आंदोलन करणे, टेक्निकल प्रॉब्लेम, ते आपसातले वाद, याला काहीही अर्थ नाहीये. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.